नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर जागांसाठी येत्या 27 जूनला मतदान होणार आहे। त्यानंतर आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलाय। 11 सदस्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या 27 जुलैला संपत आहे। त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। 12 जुलैला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे। राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत। बदली झालेल्या IAS अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे यांचा देखील समावेश आहे। दरम्यान गेल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची ही 22वी बदली आहे। पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावरून त्यांची बदली करून विकास आयुक्त असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वतःचे पाय धुवून घेतल्यामुळे टीकेचे धनी बनले आहेत। एका गावात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे चिखलात माखलेले पाय कार्यकर्त्याने हाताने धुतले आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून सारवासारव करण्यात येत आहे। त्यातच नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव नॉट रिचेबल असल्याने पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आहे। तसेच विजय गुरव नेमका कुठे गेला असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वतःचे पाय धुवून घेतल्यामुळे टीकेचे धनी बनले आहेत। यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। माझ्या कार्यकर्त्याने वरून पायावर पाणी टाकले, तिथे नळ उपलब्ध नव्हता, त्यामुळे कार्यकर्त्याने पायावर बॉटलने पाणी टाकले। मी शेतकरी आहे, त्यामुळे मला या चिखलाची सवय आहे। मी शिवरायांचा मावळा आहे आणि मावळा हा मावळ्याप्रमाणेच कायम राहील, असे मत व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्याने पाय धुतल्याप्रकरणी भाष्य करत या प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिलंय। लोकसभेच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मला सरकारच्या कामातून मुक्त करा आणि पक्षाचं काम करू द्या अशी इच्छा व्यक्त करणारे देवेंद्र फडणवीस आजही आपल्या त्याच भूमिकेवर ठाम असल्याचं समजतंय। दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीत ते आपला हाच मनोदय पुन्हा बोलून दाखवतील असं निकटवर्ती यांनी सांगितलंय। त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय भूमिका घेतात याबद्दल उत्सुकता आहे। महाराष्ट्रात पक्षाची धुरा फडणवीसांकडे देऊन पुढच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी 1 महिन्यांचा अवधी मागितला। त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची गॅरंटी द्या अशी मागणी करत लक्ष्मण हाके वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढत असून त्यांनी पाणीही घेणे बंद केलंय। त्यामुळे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली। वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी गेल्या 6 दिवसांपासून हाके व वाघमारे आमरण उपोषण करत आहेत। उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। उपोषणाच्या 5व्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळाने येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळाने आपण चर्चेसाठी यावे असे मत व्यक्त केले। या दरम्यान आमचे शिष्टमंडळ पाठवू असे हाके यांनी सांगितले होते, पण आता लक्ष्मण हाके यांनी सरकारसोबत चर्चेसाठी आपले कोणतेही शिष्टमंडळ जाणार नसल्याचं सांगितलंय। आजच्या कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी ओबीसी बाबत आपण 12 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत आहोत या भावनेनं वागावं असा सल्ला देखील हाके यांनी सरकारला दिलाय। भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी अमरावती विधानसभेच्या मतदारांबद्दल वक्तव्य करताना त्यांनी मतदारांना जिहादी म्हणून संबोधले होते। हा लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा अपमान असल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने यावर आक्षेप घेतलाय। अशा वक्तव्यातून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू दिसून येतो। त्यामुळे अशा विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे काँग्रेसच्या पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी दिली आहे।
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत। अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल 17,471 पदे भरली जाणार आहेत। या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच 19 जून पासून सुरुवात होणार आहे। दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी निलेश लंके यांनी केली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे। कारण महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नाशिकचे 2 दिग्गज नेते आमने सामने येणार आहेत। राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री छगन भुजबळ आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजकीय डावपेचांचा सामना रंगणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।